आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल मम्मी रेसिपी. तर तुम्हाला आज दिसत असेल मी आज मम्मीकडे आहे. तर आपला 2-3 दिवस काल व्हिडिओ केला पण आज नाही आला. 2 दिवस जरा प्रॉब्लेम होता आणि बरेच जण मला कमेंट्स करत होते का तू बऱ्याच दिवसापासून तुझ्या नंदेकडे आहे मग मम्मीकडे नाही. तर मी फक्त माझ्या नंदबाईकडे 2 दिवस होती. तर जे आपले ना आम्ही 2 दिवसात भरपूर फिरलो. तर ना मी पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट असे मी करून व्हिडिओ टाकले. तर कोणाला काय वाटलं का मी एवढ्या दिवसापासून तिथंच आहे अजून. तर मी ना शुक्रवारी गेली, शनिवारी राहिली आणि रविवारी मी येऊ लागली. पण ना प्रॉब्लेम काय झाला, व्हिडिओचा टाकण्याचं कारण काय झालं, लॅपटॉपचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता. तर व्हिडिओ पण अपलोडला प्रॉब्लेम येत होता आणि इकडे थोडासा लाईटचा पण प्रॉब्लेम झाला होता. तर म्हणून तर मग मी येऊ लागली कधीचे. माझे 2 दिवस पण तब्येत जरा खराब होती, माझं पाठ आणि ते खूप दुखत होती. तर आता मला बरं वाटतं आहे. तर इथे मम्मी पण बसली आहे आणि आई येत आहे, माझ्या सासूबाई आहेत. तर मम्मीला बघायला येतं. त्यांनी मला सकाळी सांगितलं, मी पण नव्हती म्हणून काय म्हणे तू आली का आपण आईला तुझ्या मम्मीला बघायला जाऊ. आता आले आहे. तर मी आली मम्मीकडे, तुम्हाला सांगितलंच. तर आल्या आईकडे बघा. तर आज आईने बऱ्याच दिवसाने इकडे घरी बघितलं असेल. तर त्यांना आणलं का इकडे, ते येतात म्हणजे येतात बॉ. पण आता त्यांना घर एवढं म्हणजे एवढं समजत नाही यायला. तर मग हे घेऊन आले. तर आता मम्मीची तब्येत जरा आता बघा, मम्मी इथे बसलेली आहे, आई बघायला आलेले आहे. आई काय करा. काल दीदी आली होती, परत दीदीच्या सासूबाई आल्या होत्या, दाजी आले होते आणि कोण आलं तिची नंदी. हां, तर जसं लागेल तसं सगळेजण येत आहे एक एक बघायला. तर आज आई आल्या. म्हटलं चला आजपासून करू जरा व्हिडिओ वगैरे. खूप गॅप झाला व्हिडिओमध्ये मला माहिती आहे. आणि बरेच जण म्हणत होते व्हिडिओ पण येत नाही आहे, काय येत नाही किंवा मग तेच चालू जळावचे. तर मी सांगितलंच तुम्हाला पार्ट 1मध्ये किंवा असं मी ठेवले होते. तर बघा तुम्ही मम्मीला कशी दिसते तुम्हाला मम्मी. मग बोल मग आता काय काय उद्यापासून दिसणार आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. उद्या काहीतरी दाखवून मी रेसिपी तुम्हाला. आता मला बरं वाटते थोडं. हा, सगळी काळजी करत होती म्हणे निशा तू कशी काय निघून गेली आणि मम्मी ते एकटी घरी. आणि हा, मी फक्त 2च दिवस गेली होती. तर त्यांचा गैरसमज असा झाला मी अजून पण तिकडेच आहे बघ, म्हणजे मी काल आली किंवा काय. तर मी आली होती 2 दिवसात, असं काही नाही. पण मग माझी तब्येत जरा जाम होती. थोडा पाणी बदल, सारखा पाऊस असल्यामुळे नाशिकला पाऊस चालू आहे, सारखी लाईटीचा प्रॉब्लेम येतो. तर हे पण आलेले इकडे बसले बघा. तर आता काही नाही, चहा ठेवला आणि काय आता चहा वगैरे घेऊ, थोडंसं चालू आम्ही गप्पा टप्पा मारू. हां, मग आईला विचारू चहा देईल मम्मी. तर मम्मीला पण बऱ्याचशा गप्पा मारायच्या तुमच्यासोबत. तर आपण थोड्या वेळाने मारूच त्या पण. आणि आता मस्त चहा घेऊ. अद्रकचा चहा ठेवला छान गरम गरम. पावसाचं वातावरण म्हणजे झालंय आता, थोडा शांत झाला तो, नाही तर पाऊस चालूच होता. तर मग थोड्या वेळ दाखवतो. आमचा आत्ता चहा पाणी झाला आणि मम्मीचा जो हात आहे ना तेव्हा हा सलाईनचा, तर ते बघा अजून पण आहे ना थोडंसं आहे बघा. हां, हे बघा इथे पण कसं झालेलं आहे. तर आई निघताय आता. आईनं म्हटली मी थांबा का गं मी, आईनं म्हटलं. पण आईंचा उपवास, तर आईने जे धिरडा आहे ना ते केले होते आज. तर त्या म्हणे पीठ आहे तर मी तेच खाईल संध्याकाळी. आई काय मग काय नाही, मग आली गावावरून तेव्हाची म्हणते आईला बघायला जाईल. यांना टाइमच नाही मला. सारखा पाऊस चालू त्याच्यामुळे बाहेर निघाला पण खूप कंटाळा. पाऊस बी चालू होता आणि मलाही बरं नव्हतं. मग आली नाही, आता आज आली मग. काही नाही, मग आता आई तर निघताय थोड्या वेळाने. तर मम्मी पण थोडा आराम करेल. चला पुढे दाखवते मग तुम्हाला परत. आराम झालाय. तर आई गेल्या, मम्मी थोडा आता आराम करते. ताई येईल तर मम्मीला ना भगरीचे धिरडे खाऊ वाटत आहे. तर मम्मी म्हणे भगर आण, तर ती भिजवली आहे. तर आत्ता थोड्या वेळाने ताई येईलच. तर मी इकडे माझी गाडी आहे. तर मी आता निघालेली आहे. माझी ह्यावेळेस किटी आहे पण ती पुढच्या महिन्यात आहे. तर मला ना वस्तू घ्यायच्या त्याच्यासाठी, रिटर्न गिफ्ट्स. तर मी आता ते घ्यायला जाणार आहे. तुम्हाला दाखवते मी ते काय काय घेणार आहे. आणि पॉसिबल झालं तर तुम्हाला मी पाणी पण दाखवणार आहे. तर इथे पाणी किती पूर आला आहे, किती साचलं आहे पाणी, तर ते मी दाखवते तुम्हाला. चला मग आपण. तुम्हाला बोलली होती घरातून निघताना का मी तुम्हाला आरकेवर येईल. आमचा जो आहे पाण्याचा पातळी किती कमी झाली किंवा काय. तर आज नाशिकमध्ये पूर्ण ऊन आहे, तर तुम्ही बघू शकता. हे बघा. तर मी तुम्हाला आता समोरून दाखवते पाण्याचं. ते एवढा पूर आलेला होता तर तुम्ही बघू शकता.
इथे 2 तोंड्या मारून तुम्हाला दिसत असेल, मी दाखवते. त्याचं कमरेपर्यंत पाणी आले आता. पहिले एकदम वरती येतो म्हणजे महापूर आला होता इथे. तर हे बघा, बघू शकता तुम्ही. इथे तुम्ही बघा, आज ऊन पडल्यामुळे आरकेवर एवढी गर्दी आहे आज पूर बघायला. तर का पूर्ण गर्दी आहे. लोक फक्त पूर बघण्यासाठी थांबलेले आहे. यांच्या गाड्या इथे लावलेल्या आहे. म्हणजे अक्षरशः ट्रॅफिक झालेली आहे. तर ह्या साईडला आरकेवर जे सरा बाजार आहे किंवा मग भांड्यांची दुकान आहे ते सगळे पाण्यामध्ये आहे. तर अजून पण ते पाण्यामध्येच आहे. तर बऱ्यापैकी पाणी त्यांच्या दुकानामध्ये घुसलेलं आहे. तर पॉसिबल असलं तर मी तुम्हाला ते पण दाखवते आणि त्यांची काय अवस्था आहे. तर मी जाते पुढे, तुम्हाला दाखवते पुढे त्यांच्या दुकानाची काय अवस्था झालेली आहे. तर चला मग. तर मी आता आलेली आहे इथे दही पुलावर. हा जो एरिया आहे तो दही पुलावरचा आहे. तर इथे सगळे स्टॉल किंवा मग सगळ्या हँकी कॉर्नर तर इथे म्हणतात. तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता, तुम्हाला हँकीज दिसतील म्हणून इथे आता हा हँकी कॉर्नरने हा एरिया ओळखला जातो दही पुलावरचा. तर मी आता चाललेले आहे. इथे खूप छान असा, मी मागच्या वेळेस पण दाखवता, खूप छान अशा वस्तू मिळतात इथे. आणि एकसारखे मला 10 वस्तू घ्यायच्या आहेत, 12 तर त्या घ्यायच्या आहे. तर मी आता त्या बघणार आहे. तर काय देऊ रिटर्न गिफ्ट तेच मी विचार करते. माझंही डोकं काही चालत नाही आहे. तर बघू आता, आपण तिथे चाललीच आहे मी. तर बघते मला काय आवडतं तिथे गेल्यावर. तर तुम्ही बघू शकताय बघा इथे टॉप, याच्यासाठी किती गर्दी असते. मी खास तुमच्यासाठी ना मेन रोडचा व्हिडिओ करणार आहे. मेन रोडवरून मी त्या दिवशी तिथला व्हिडिओ दाखवलेला आहे म्हणून तो दाखवला नाही मी. तर ह्या वस्तू घेतलेल्या आहे मी. तर मी जेव्हा आम्ही गेम खेळणार त्याच्यामध्ये मला ह्या वस्तू लागणार आहे. तर मी रोज वॉटर घेतलेला आहे. तर हे बघा 12. तर ना मी कुठून टॉप घेते ते पण मी तुम्हाला मी कधीतरी इकडनं पण टॉप घेते. तर मी इकडे आली आता. तर नेहमी माझे जे टॉप असतात त्या दिवशी घेतले ते इथूनच घेतले होते मी. तर हाय. तर ही काय का तिथे तुझं नाव? हां. तर ही मला खूप छान असे टॉप दाखवते. तिला माझी चॉईस माहीत झाली आहे. तर मी म्हटलं चला मला 1-2 टॉप घ्यायचे ते पण बघते. चला मग मी तुम्हाला दाखवते मी काय घेणार आहे. मला हा आवडलेला आहे, तुम्ही बघू शकताय बघा. तर सध्या याचा ट्रेड चालू आहे. तर शिंग नाही होणार, छान कॉटन आहे. हा एक चांगला आहे डेली यूजला. आणि हा बघू शकता तुम्ही, हा एक आहे पिंक कलरचा. आपल्याकडे कॉटनमध्ये सेम हाच फॅब्रिक आहे, सेम प्युअर कॉटन विथ साईड पॉकेट. ऑफिस वेअरला पण कपडा एकदम छान आहे, जयपुरी कॉटन. हे श्रिंक होतील? श्रिंक विथ फुल गॅरंटी, कपडा कलरची गॅरंटी आहे. हां. रफ अँड टफ यूज मला. ओके, याला पॉकेट पण आहे. मस्त पॉकेट येणार. असे प्रिंट्स असतात, सगळे डिजिटल प्रिंट्स येतात यामध्ये. नेकलाईन पण सगळ्यांच्या वेगवेगळ्या नेकलाईन्स आहे. हा आवडला मला तो एक आपण साईडला ठेवूया. एक्सेल आहे? नाही नाही ठीक आहे, त्याला फिटिंग वगैरे केलं. हो, हा एक. तुम्ही बघा मी हे एवढे ड्रेस बघितले. तर अंजलीची मम्मी आहे तर अंजलीच दाखवले मला. तर हा ड्रेस मला आवडलेला आहे. तर मी आता हा ओपन करायच्या मी तुम्हाला घरी दाखवेल. तर हा खूप छान असा ड्रेस आहे. हां, या ड्रेसचं काय नाव गं? अंगारका पॅटर्न. ओके. तर आहे हा अंगारिका पॅटर्न, खूप छान आलेला आहे. आणि मी आता घरी गेल्यावर तुम्हाला दाखवेलच. तर चला आता मी निघते आहे, भेटू आपण थोड्याच वेळात. तर मी आणि सीमा खूप दिवसाने आज भेटतो आहे. कारण की ना आमची भेटच नाही. ती मस्त छान अशी देवदर्शनाला गेली होती. तर तुझं कसं झालं का देवदर्शन? एकदम छान झालं, एकदम मस्त झालं. अमरनाथचे दर्शन छान झाले आणि वैष्णोदेवीचंही दर्शन खूप सुंदर झालं. आणि त्याच्यानंतर एवढा पाऊस पडायला लागला म्हणून आमचं दर्शन खूप छान झालं. तर तिची स्किन पण बघा किती डॅन्स झाली. ओ केची डिग्री ते केची डिग्री बराचशी डिग्री आहे तर ना ती खास आम्ही आज प्रसादानिमित्त पण भेटलो. तिला प्रसाद द्यायचा होता मला. त्या दिवशी मम्मीला पण ती बघायला आली होती. तर ती म्हणे निशा आज तू ये, या साईडलाच ती जॉबला पण आहे. तर या छानला अशी छान अशी सुंदर चाय टपरी आहे. तर आम्ही दोघी आज तिथे पहिल्यांदा भेटलो आहे. तर तिचा उपवास आहे, माझा उपवास आहे. म्हणजे चला चहा घेऊ मस्त. आणि प्रसाद आता ती देईल मला, खाली गेल्यावर देखील आहे. तर तिने आवर्जून माझ्यासाठी तो प्रसाद आणला, ठेवला मम्मीचा माझा. तर आता आम्ही चहा घेतो. चहा आली का तुम्हाला दाखवते इथं चहा कसा मिळतो. तर हाय, मी घरी आली.
तर सीमा आम्ही मस्त चहा असा वगैरे घेतला, खूप बरं वाटलं कारण की उपास असल्यामुळे. आणि तुम्हाला वाटत असेल ह्यावेळेस आम्ही काही थोडंसं दाखवलं नाही फराळाचं म्हणा, किंवा मग मागच्या वेळेस आम्ही छान असा प्रसाद दिला होता. तर ह्यावेळेस तुम्हाला माहिती आहे मम्मीची तब्येत नरम गरम होती म्हणून थोडंसं जरा झालं इकडे तिकडे. तर नेक्स्ट टाईम आम्ही करूच. मम्मी तुम्हाला माहिती किती उत्साहात खिचडी असो काहीतरी वेगळं उपवासच असो दाखवलं असतं. तर तुम्ही आता इकडे बघू शकतात, मी दाखवते तुम्हाला. इकडे आहे मम्मी. तर आई आल्या होत्या आणि आई गेल्या बघून छान. मग आईंनी नारळाचं पाणी, मम्मीला मस्त ॲपल, मम्मीने ॲपल पण खाल्लं. मम्मी आता बरं वाटतंय. 31 तारखेला जायची, नळी टाकली ती जायचं काढेल दवाखान्यामध्ये. मग परत 2-3 दिवस आराम करत आपले रुटीन नेहमीप्रमाणे चालू. तशी उद्या मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार याची. मला आता बसता वगैरे येतं व्यवस्थित, फक्त मी दाखवेल वरचं जे काम आहे ते निशा करेल. तर म्हटलं चला बऱ्याच दिवसापासून मुलींशी बोलली नाही, बघितलं नाही, तर कंटाळा आला मला झोपून काय करू. वाटतं कामावर जावं, पण आता हे टाकलेले नळी पोटात त्याच्यामुळे नाही जाऊ शकत. बरोबर, हो ना. हो, मला माझा नातू आलेला आहे. तर इकडे आहे आपले मुलं. तर हा आहे ओम. आता जेवढे नवीन सबस्क्रायबर असतील मी त्यांना सांगते, तर हा ओम आहे, हा साई आहे. तर हा माझ्या दीदीचा मुलगा आहे सर्वात मोठा. अजून एक करण आहे, तो घरी आहे. तर सांगते मी, मला बोलायचंच होतं. तर खूप अशा कमेंट आल्या का तुमच्या नणंदबाईला मूल वगैरे नाही, असं म्हणजे खूप कमेंट आल्या. कोणी सांगितलं त्यांना सांगा ट्रीटमेंट घ्या किंवा काहीतरी करायला लावा. तर आता हा त्यांचा पर्सनल आहे इशू किंवा मग त्यांचा प्रॉब्लेम. तर प्लीज तुम्ही आता, तुम्हाला मी एका कमेंटमध्ये उत्तर दिलं होतं का नाही ताईंना मूल वगैरे, तर असेल त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम तर प्लीज आता विचारू नका. नाही, त्यांना मूल वगैरे नाही आहे आणि खूप त्यांची छान फॅमिली आहे. मला खूप छान वाटलं ताईंकडे जाऊन. आमच्या दोघींचं बॉन्डिंगच खूप वेगळं आहे आणि आम्ही दोघी खूप छान राहतो. त्यांचा आम्हाला काही त्रास नाही आहे. त्या वर्षातून एकदा किंवा दोनदा येतात आणि उलट त्यांना आम्ही बळजबरी बोलवत असतो, ताई या ना तुम्ही. त्या म्हणतात हां येईल करता, पण त्या येत नाही. आणि त्यांचंही पार्लर खूप छान चालतं. असं त्या दिवशी मी 2 दिवस होते म्हणून त्यांनी क्लायंट घेतले नाही, तरी पण त्यांच्यामध्ये क्लायंट चालू होते. 2 मुली त्यांच्याकडे शिकायला पण आहे क्लासला, सरकार मान्य चालू आहे त्यांच्या इथे, तर त्या घेतात ताई. तर छान छोटीशी फॅमिली त्यांची, छान याने राहतात. आणि राहिलं त्या भाऊंचा विषय, तर एक कमेंट होती का ते खूपच आजारी दिसत आहे वगैरे. तर त्यांची तब्येत आहे ना, मी तुम्हाला लग्नाचा अल्बम दाखवतो, त्याच्यात पण त्यांची तब्येत अशी बारीकच आहे. तर ते पहिल्यापासून बारीकच आहे. तर असं काही नाही का ते आत्ता बारीक झाले किंवा मग त्यांची तब्येत खूप खराब झाली. ते कमेंट म्हणत होत्या, कमेंट्समध्ये सांगत होते बा ते कसे झाले बा नाही का तब्येत खराब. वयानुसार पण होतं, वयानुसार आणि ते अशीच आहे, बारीकच आहे. तर असं काही नाही आहे ते आजारी पडले म्हणून असे झाले. आणि त्यांनी खास आजारी तर होतेच, पण मग मी होती तर एक दिवस त्यांनी एक्स्ट्रा सुट्टी घेतली आणि माझ्यासाठी थांबले ते घरी. नाही तर त्यांनी आम्हाला इतकं फिरवलं असताना सगळं, म्हणजे छान असा प्लॅनिंग झाला होता. तरी आम्ही दोघी एवढंच फिरलो थोडंसं फार, जे तिथं फेमस होतं. मग आम्ही दोघी जणी छान टाईम स्पेंड केला आणि खूप छान वाटलं त्यांच्याकडे जाऊन. त्यांचे सासूबाई वगैरे खूप छान होत्या मम्मी, त्यांचा स्वभाव वगैरे खूप चांगला. म्हणजे मी कालच आईंना फोन करतो, दोघीशी बोलली मी. आणि प्लीज असा काही गैरसमज करू नका, मी एवढा दिवस मग तिकडे होती, तर मी फक्त 2 दिवस होती. तिसऱ्या दिवशी मी निघून आली. तर थोडासा व्हिडिओचा प्रॉब्लेम झाला का नाही झाले लवकर, किंवा टाकायला अपलोड करायला जरा हे झालं, बस एवढंच आहे, काही नाही. तर बघा मी सगळ्यात पहिले आई आल्या, छान त्यांनी मम्मीची भेट घेतली. मम्मीला पण बरं वाटलं आणि बऱ्याच दिवसांनी आल्या त्या. आणि ह्या निमित्त तरी म्हणजे येणं होत नाही त्यांच्याकडे, पण जास्त फिरणं नाही होत. आणि परत तुम्ही बघितलं आता गंगेवर पाणी किती आहे, मी ते पण दाखवलं तुम्हाला. तर आता बऱ्यापैकी दोनटोऱ्या मारुतीच्या इथे कमरेच्या थोडंसं आले खाली, कारण की पाऊस गेला आता. डोक्याच्या वरती पाणी होतं हो, पण मग आता गेलंय नाही का. मग आता ते उघडलं ना दुपारी म्हणून कमी झालं. परत मी थोडीशी बाजारात गेली, ते दाखवलं. छान थोडंसं शॉपिंग झाली आणि मम्मी आता आहे इथे. आता उद्यापासून थोडंसं जरा अजून फ्रेश वाटेल मम्मीला, मी काळजीच घेईल. आणि 15 दिवस झाले माझ्या 15 दिवस झाले. शनिवारी झालं होतं 9 वाजता 10 वाजता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला धावपळीचा असो, थोडासा बाजारातला असो, कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.